तुम्हाला विश्वास बसेल का? हे एवढे सगळे साबुदाणा वडे मी फक्त 2 चमचे तुपापासून बनवले आहेत. तेही वरून एवढे कुरकुरीत व आतून एकदम मऊ झालेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. झालेत ना एकदम परफेक्ट असे साबुदाणा वडे. हे वडे बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा 4 तासांसाठी भिजत घातला होता. एकदम मऊ झाला आहे. आता यामध्ये भरड असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 ते 3 चमचे टाकून घेतलं. 1 चमचा हिरवी मिरची जाडसर अशी कुटून टाकली. चवीपुरतं मीठ व 1 मध्यम आकाराचा शिजलेला बटाटा कुस्करून सर्व जिन्नस एकत्र करून घेतले. साबुदाणा वडे बनवताना शेंगदाण्याचं कूट असं जाडसर कुटून टाकलं की वडे अजूनच रुचकर बनतात. व साबुदाणा भिजत टाकताना पाणी थोडं कमीच ठेवायचं, म्हणजे साबुदाणा कोरडा पण मऊ भिजला जातो व वडे एकदम परफेक्ट बनतात. आता हाताला थोडं तूप लावून असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. सर्व गोळे बनवून घेतले आहेत. आता गॅसवर आप्पे पात्र गरम करून आप्पे पात्रात चमच्याने तूप किंवा तेल आवडीप्रमाणे सोडून घ्यायचे. बनवलेले गोळे आप्पे पात्रात सोडून घ्यायचे व लो फ्लेमवरती झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढायची, म्हणजे साबुदाणा चांगला शिजला जाईल. आता साबुदाणा वडे आलटून पलटून खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. परत नंतर भाजत असताना वरून झाकण ठेवायचं नाही, नाहीतर वडे वरून मऊ पडतात. तयार आहेत एकदम कुरकुरीत कमी तेल किंवा तूप वापरून पौष्टिक असे साबुदाणा वडे. दही बरोबर मस्त एन्जॉय करा.